श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. श्री महाराजांची हत्तीवरील मिरवणूक मुख्य रस्त्यावरील वसंत स्टोअर्स या कापड दुकानाच्या थोडी पुढे आली. त्यावेळी महाराजांच्या समोर असंख्य स्त्री पुरुष मंडळी मंडलाकार होऊन श्रीराम जयराम जय जय राम हे श्री रामानंद महाराज कृत फेराचं पद फेर धरून व पावल्या खेळत म्हणू लागली. तर काही भक्त त्या मधोमध श्रीराम जयराम जय जय राम म्हणून फुगडी खेळू लागले. त्यावेळी श्री महाराजांनी खाली उतरण्याची इच्छा प्रदर्शित केली. त्याप्रमाणे माहुताला सांगून हत्तीला खाली बसविण्यात आले. भक्तांनी महाराजांना खाली उतरवून घेतले. श्री महाराजांना लघुशंकेला जायचं होतं. रस्त्याच्या बाजूला प्राथमिक शाळा होती. श्री महाराजांना तिकडे न्यावं असं काही भक्तांचं मत पडलं. त्यावेळी श्री महाराज म्हणाले, येथे कोणी एक वृद्ध स्त्री उपासक राहते ना? त्यावेळी जवळच उभे असलेले अनंतराव कुलकर्णी लगेच म्हणाले, हो महाराज, बाजूच्याच गल्लीत राहतात त्या. तेव्हा श्री महाराज म्हणाले, तर मग आपण तिच्याकडे जाऊया. अनंतराव कुलकर्णी यांना तिचं घर माहीत होतं. श्री महाराजांबरोबर एक दोन सेवेकरी, अनंतराव, नावकार अशी काही मंडळी तिच्या घराच्या दिशेने निघाली. त्या वृद्ध स्त्रीने आज माझ्या गुरु महाराजांची हत्तीवरून मिरवणूक निघणार म्हणून आपल्या घरासमोर सडा टाकून त्यावर सुबक अशी रांगोळी काढली होती आणि मानसपूजेच्या रोजच्या नियमाप्रमाणे मनोमन महाराजांची पूजा करून त्यांना दुधाचा नैवेद्य दाखविण्याच्या तयारीत असतानाच श्री महाराज तिच्या घरी येत असल्याचा समाचार तिच्या कानी आला. ती लगेच घरासमोर आली. श्री महाराज घरी येत असल्याचं तिने पाहिलं. तिच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिने महाराजांना नमस्कार करून व स्वागत करून घरात आणले. श्री महाराज लघुशंकेस जाऊन हातपाय धुवून चूळ भरून आले व तिने मांडून ठेवलेल्या पाटावर विराजमान झाले. तिने महाराजांच्या मस्तकावर व पायावर फूल वाहून त्यांना नमस्कार केला व हात जोडून बाजूला उभी झाली. श्री महाराजांना देण्यासारखं तिच्याकडे एका चित्ताशिवाय दुसरं काहीच नव्हतं. त्यामुळे ती थोडी गोंधळली. तेव्हा महाराज म्हणाले, माय, दूध देतेस ना? लगेच भानावर येत तिने रोजच्या नियमाप्रमाणे गुरुरायाच्या नैवेद्यासाठी काढून ठेवलेलं थोडंसं दूध महाराजांना प्यावयास दिलं. श्री महाराजांनी या दुधातील थोडासा प्रसाद तिला व सर्व उपस्थितांना दिला. दूध घेतल्यावर महाराज तिला म्हणाले, माय, नाम अखंड चालू दे बरं, त्यात कधीच खंड पडू देऊ नकोस. आणि महाराज तिथून निघाले. मानस उपासनेचं फलित म्हणून आज साक्षात महाराज तिच्या दुधाचं नैवेद्य ग्रहण करण्यासाठी तिच्या त्या झोपडीवजा घरात आले होते. शबरीच्या आश्रमात येऊन रामरायाने ज्याप्रमाणे व ज्या प्रेमाने तिची पूजा स्वीकारली होती, तद्वतच या वृद्ध स्त्री उपासकाच्या घरी येऊन श्री महाराजांनी तिच्या दुधाचा नैवेद्य स्वीकारला होता. ती स्त्री महाराजांना दूध देत असताना तेथील सर्वच उपस्थितांच्या मनचक्षुसमोर शबरीचा तो प्रसंग उभा राहिला. श्री महाराज पुनश्च गजारूढ होत असताना श्रीराम जयराम जय जय राम या पदातील 13वं शेवटचं कडवं, अयोध्येच्या सिंहासनी बैसलासे चाप पाणी, दास गातो अनुदिनी नाम तुझे, श्रीराम जयराम जय जय राम, हे चालू होतं. ते पूर्ण होताच पुनश्च मिरवणूक नियोजित मार्गाने पुढे निघाली. गजारूढ झालेल्या महाराजांचं हे नयन मनोहर असं गोड रूप व ती भव्य दिव्य अशी शोभायात्रा पाहून भाविकांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं होतं. श्री महाराजांच्या त्या रूपाला अनेक भक्तांनी आपल्या हृदयात कायम साठवून ठेवलं. अनिर्वचनीय असाच तो संपूर्ण सोहळा होता. ज्यांनी ज्यांनी हा सोहळा प्रत्यक्ष पाहिला ते सर्व खरोखर धन्य झाले. या 8 दिवसाच्या महोत्सवात रोज हजारोंनी अन्नदान होत होतं. आंधळे पांगळे गोरगरीब सर्वच तृप्त होत होते. या उत्सवाचा सुरुवातीचा 3 दिवसाचा सोहळा हा श्री पाचलेगावकर महाराजांच्या मठात घेण्यात आला. परंतु पुढे उत्सवास परगावाहून येणाऱ्या भाविकांची संख्या सतत वाढू लागली व मठाची जागा अपुरी पडू लागल्याने पुढील उत्सव नॅशनल हायस्कूल जवळील अर्जन खिमजी मंगल कार्यालयात घेण्यात आला.
या उत्सवाच्या यशस्वीतेसाठी अनेक भक्त झटले. सर्वांचंच मोलाचं योगदान यात होतं. परंतु या सर्वात सिंहाचा वाटा मात्र सुधाकरराव खेरडे यांचा होता. त्यांनी त्यात तन मन धन पूर्वक महाराजांची सेवा केली, म्हणून या उत्सवाचं मुख्यत्वे करून श्रेय हे त्यांनाच आहे. श्री महाराजांचा हत्तीवरील मिरवणुकीचा हा सोहळा अपूर्व असाच होता. ज्यांनी हा सोहळा पाहिला त्यांना या सोहळ्याची आठवण कायमची राहणार आहे. श्री महाराजांचे हत्तीवरील ते रूप आम्ही कायमचं अंतरात साठवलेलं आहे. या सोहळ्याच्या केवळ आठवणीने आजही अंतरात आनंदाचे कल्लोळ उठतात. दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 मार्चला सकाळी सौ माई पिंपळगावकर महाराजांच्या दर्शनास आल्या. त्यावेळी त्यांचा अरुण नावाचा मुलगा त्यांच्या सोबत होता. त्याने श्री महाराजांना नमस्कार केला. त्यावेळी माई म्हणाल्या, महाराज हा काहीच करत नाही, तेव्हा आपण त्याला काही समजावून सांगा. श्री महाराज त्याच्याकडे पाहून म्हणाले, दुसरं काहीच करायचं नाही. तू काल जसा मिरवणुकीतील हत्तीसमोर रामनामाच्या धुंदीत स्वानंदात मग्न होऊन नाचत होतास ना, तसंच रामनामाच्या धुंदीत अखंड राहायचं. झालं. आणि श्री महाराजांच्या कृपेने ते तसेच शेवटपर्यंत स्वानंदात मग्न राहिले. असो. साधक हो, आपल्या भक्ताच्या आर्त हाकेला परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज कसे धावून गेले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.